नमस्कार मंडळी. जसं खिलार महाराष्ट्राची शान, दुसरा व्हिडिओ होता आपला देवणी महाराष्ट्राचा स्वाभिमान. त्याच पद्धतीमध्ये आज माझ्या मागे तुम्ही जो सह्याद्रीचा महाराष्ट्राचा असलेला वारसा बघताय, या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातला जो सगळ्यात महत्वाचा जो गोवंश आहे त्याला सह्याद्रीची वाघीण सुद्धा संबोधलं जातं. अशा वाघिणीचा आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती आपल्यासाठी उपलब्ध करणार आहे. तत्पूर्वी माझी सर्वांना विनंती आहे, ही माहिती जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहावा. पण तसेच आपल्या या गो सेवा समिती युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आज या सह्याद्रीच्या महाराष्ट्राचा वारसा असलेल्या सह्याद्रीच्या वाघिणीची तुम्हाला ओळख करून देणार आहे. चला तर आपल्यासोबत या सह्याद्रीची वाघिणीची जी माहिती आपल्याला मिळणार आहे, तर आपल्यासोबत आहे नयनजी बम आणि गणेश भाऊ गावडे. तर मी नयनजींना विनंती करतो की तुम्ही डांगी, स्पेसिफिक डांगी का निवडलं? गणेश भाऊ मित्र आहेत आमचे आणि एक साधारण 9 ते 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की आम्ही खाली बोलत बसलो होतो. तर म्हटलं असं गाई घ्यायच्या आहेत. तर ह्यांचं मत पडलं की तुमच्या ह्या वातावरणात, मुळशीच्या वातावरणात भरपूर पाऊस आहे, डोंगराळ भाग आहे आणि सगळ्या दृष्टिकोनातनं तुम्हाला डांगी सगळ्यात उत्तम मिळेल. तर त्या हिशोबाने मग आम्ही डांगी, आमचे एक परिचित डॉक्टर आहेत त्यांच्याबरोबर डांगी बघायला घोटीला गेलो आम्ही. आणि मग तिथले रानात फिरून मग ते शेतकऱ्यांकडनं ते आम्ही गोळा केल्या आणि मग डांगी आणल्या. पण ते गणेश भाऊंचा जो मुद्दा होता तो अगदी परफेक्ट होता. इथं ह्या गाई 24 तास पावसात जरी भिजल्या आणि 8 दिवस कंटिन्युअस भिजल्या तरी ह्यांना काही फरक पडत नाही. जिथं बकरी चढायला घाबरते तिथं ही गाई चढते. आमचा डोंगराळ भाग आहे, जंगल भाग आहे आणि चरायला ह्यांना रान मोकळे. बरं, आपण पंचगव्याची औषधं पण बनवतो. तर जंगलात एवढी वनस्पती आपल्या भागात, तर ती चरती आणि ती ऑटोमॅटिक ती पोटेन्सी म्हणा किंवा ती व्हॅल्यू तिच्या गोमूत्रात, तिच्या शेणात, तिच्या दुधात जे काही पंचगव्याचे पदार्थ बनतात त्याच्यात ती सगळी पोटेन्सी मिळते आपल्याला. आणि ह्या आपल्या क्लायमेटप्रमाणे सुद्धा यांना रोगराई अगदी कमी, एकदम काटक जात. म्हणजे भात शेतीसाठी जर डांगीचा वळू असेल तर तो खिलारला पण ऐकणार नाही. आणि भात शेतीत मी पाहिलेले आहेत, जिथनं मी घेऊन आलो त्यांच्या तिथं 7-7, 8-8 तास भात शेतीत नांगर हे अगदी आरामशीर, भर पावसात सुद्धा. हो, अगदी आराम. आणि 4-4, 5-5 तास म्हणजे आम्ही तिथं राहिलो, आम्ही पाहिलं. तर ते शेतकऱ्यांनी पण आम्हाला याच्याविषयी ही माहिती दिली चांगली. आणि जातीवंत शेतकरी त्या आदिवासी भागात, डांग जिल्ह्यातली इगतपुरीच्या पाठीमागच्या भागात, तर त्यांनी माहिती आम्हाला चांगली दिली आणि आम्ही ती पाहिली. बरं, इथं कसं आहे 3-3.5 महिने फुल पाऊस असतो, पण एकदम नॉर्मल, यांना काही फरक पडत नाही. डांग जिल्हा म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्राची बॉर्डर, सह्याद्रीची बॉर्डर. अच्छा, म्हणजे डांग जिल्ह्यावरच डांगीची ओळख झाली असं म्हणायला काय हरकत नाही. तर डांगीचं जसं बघितलं तुम्ही सांगताय ते कष्टकरी म्हणून आपण तिच्याकडे पाहतोय. पण दुधाच्या बाबतीत तुमचं काय? दूध तुमचं गीर किंवा साहिवाल किंवा ह्याच्यापेक्षा दुधाचं फॅट कंटेंट कमी असेल. म्हणजे दूध साधारण आता आमच्याकडं आम्ही 1 किलो दही लावलं साधारण, तर साधारण 700 ग्रॅम ना रे, 700 ग्रॅम पर्यंत लोणी निघतं 1 किलो. हा, तर तुपाचा जर हिशोब लावला तर 4.5 ते 5% फॅट मिळते आपल्याला साधारण. पण पचनाला एक नंबर. लॅक्टिक इंटॉलरन्स वाल्या कित्येक मी लोकांना, ज्यांना बाबा दूध पचतच नाही, त्यांना कित्येकांना मी डायरेक्ट छाती ठोक सांगितलं, इथं काय त्रास झाला तर मी डांगी पाळायचं सोडून देईन. आपण साधारणतः तूप किती रुपयाला विकता या प्रेक्षकांना? मी 4,000 रुपये किलोनी विकतो. बघा, 4,000 रुपये किलोनी डांगीचं तूप विकलं जात आहे. तर आपल्या इथं जे कोणी परराज्यातल्या गीर किंवा साहिवालच्या मागे जर जात असेल तर डांगीकडं ह्या बाबतीत यायला हरकत आहे. जे गोमातेचं दूध 250 रुपये लिटरच्या खाली विकतायत ते गोमाता जास्त दिवस सांभाळू शकणार नाहीत, हे माझं ठाम मत आहे. म्हणजे इकॉनॉमिकली ह्या गोष्टीकडे पूर्णपणे बघितलं. अमृताचं तुम्ही पाण्यापेक्षा स्वस्त भावात विकताय. हे पाणी 300 रुपये लिटर विकलं जातंय हॉटेलमध्ये. काय तर मुळशी स्प्रिंग
आणि हे अमृत आहे. ह्याचे जे कॅलोरिफिक व्हॅल्यूज आहेत, तब्येतीसाठी ह्याचे जे मिनरल व्हॅल्यूज आहेत, ह्याला अमृताचा दर्जा दिलेला आहे आयुर्वेदमध्ये. 10 ते 12 स्तनधारी प्राण्यांचं दूध, जसं शेळी आहे, गाढवीन आहे, घोडी आहे, यांचं दूध आयुर्वेदमध्ये औषधासाठी वापरलं जातं. फक्त गाईच्या दुधाला अमृताचा दर्जा दिलेला आहे. ती लोक वेडी नव्हती, सुशिक्षित लोक होती, आत्तापेक्षाच्या जास्त सुशिक्षित होती. त्यांनी गाईच्या दुधाला अमृताचा दर्जा दिलाय आणि तुम्ही सांडपाण्याच्या भावात ते दूध विकताय. त्या गाईचा अपमान करताय तुम्ही, असं माझा समज आहे. लाईन लावून माझ्याकडे तूप शिल्लक राहत नाही. 4,000 रुपये किलोनी देतो. ते सुद्धा मला का परवडतंय? माझं हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये त्या दह्याचं ताक बनतं. लोणी निघाल्यानंतर मी ताक विकतो. ते ताक माझं 400 रुपये लिटरनी जाते. गणेश भाऊ, डांगी मध्ये काही जाती उपजाती असं काही विशेष आहेत का? डांगीमध्ये आता 2-3 प्रकार आहेत, पण कलर नुसार त्या निवडल्या गेल्या, रंगसंगतीनुसार नॅचरल. आता ही व्हाईट आणि ती थोडीशी लाल कलर मध्ये, ह्या 2 प्रमुख जाती आहेत. अजूनही काही मिक्सिंग मध्ये, काही लोकल ब्रीड असं मिळून त्या थोड्याशा वाढत गेलेल्या आहेत. डांगी ही जात खूप रेअर झालेली आहे आता. ज्यावेळेस 10 वर्षापूर्वी बंब साहेबांना आमची ओळख कशी झाली ती पण तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस चिंचवडला केंद्रीय गोशाळा चालू केली 15 वर्षापूर्वी, तिथं आपण एक डोक्यात ठेवलं की गोशाळा ठीक आहे केली, पण कशी पाहिजे, महाराष्ट्रात काय ब्रीड आहेत त्याचं संवर्धन झालं तर त्याच्यात थोडीशी मजा येईल. गोशाळा भरपूर आहेत, महाराष्ट्रात आहेत, देशात आहेत, सगळीकडे आहेत. मग त्यानुसार आम्ही तिथं पहिली गाय जी लातूरवर आणली ती देवणी आणली, तिचं संवर्धन चालू केलं. हीच गाय आम्ही इथं पलीकडे एक साठे म्हणून आहेत, साधारण त्या वांद्रे गाव आहे त्या मुळशी डॅमच्या पलीकडे. त्यांना ती गाय आम्ही दिली, त्यामुळे ह्यांची ओळख झाली. मग ह्यांच्या डोक्यात आलं मला गोठा करायचं. त्यांना म्हणलं आता आपल्या महाराष्ट्रात गवळव गाय आहे, आपलं ब्रीड आहे, लाल कंदारी आहे, देवणी आहे, डांगी आहे, कोकण कपिला आणि आहे. त्यावेळेस जेव्हा आम्ही थोडी माहिती काढली ना, तर ही डांगी आपल्या महाराष्ट्रात त्यावेळेस असं ऐकण्यात म्हणजे सांगण्यात येईल जाणकार लोकांचे की ही फक्त 10,000 शिल्लक राहिली. म्हणजे अगदी कमी ब्रीड आपल्या डांगीच्या ह्या ठिकाणी महाराष्ट्रात राहतात. आणि ह्यांना सजेस्ट करण्याचं कारण काय, तर आता देवणी जशी आज पुण्यात आली, तर सह्याद्री तर पुण्यातलं आहे. सह्याद्रीतल्या पर्वतरांगेतली गाय तर पाहिजे आपल्याला. आणि एकदम राईट डिसिजन होता. एकदम साहेबांचं सगळ्यांनी आभार मानायला पाहिजे की आज ही गाई लोक मात्र दूध देत नाहीये. शास्त्रामध्ये गायीला मातेचा दर्जा दिलाय, हे अगदी बरोबर आहे. आणि दुसरं, आज दुर्दैव महाराष्ट्राच्या बाबतीत असं दिसून येत आहे की सर्वजण जास्त दुधाच्या हव्यासा पोटी आपल्या परराज्यातल्या गायांकडे, विदेशी परदेशी जर्सी जशा आहे गायांकडे, या गायांच्या गोशाळेकडे जास्त बघतात. पण आपला स्थानिक जो गोशाळा, साहेब मी तुम्हाला थोडं मध्ये बोलतो, गोशाळा कुठली बी असू दे, गाईचं दूध त्याच्यात सोन्याचं प्रमाण आहे, चांदीचं प्रमाण आहे, आयर्न आहे, कॅल्शियम आहे, सगळं आहे. काय तर त्याचं दूध त्याच्या किमतीला विका. अगदी बरोबर. ती माई फुकट देते म्हणून पाण्याच्या भावात विकू नका. हे दूध अमृत आहे, अमृताच्या भावातच गेलं पाहिजे. तेल 400 रुपये किलोनी चाललंय तेल, आणि तुम्ही दूध आणि तेल सेम कुठं टाकताय तुम्ही? त्या हिशोबाने गेलंच पाहिजे, नाही तर हिचं संवर्धन होणार नाही. तो शेतकरी पण देशोधडीला लागला ते केमिकल फर्टिलायझर वापरून. हिच्या शेणातलं जे अन्न पिकतं त्याचा स्वादच वेगळा आहे. आणि ह्या गोष्टी लक्षात घेतल्याच पाहिजे. नाही तर जेवढे कोटी रुपये कमवा तुम्ही साईडला ठेवा, सगळे डॉक्टरकडे जाणार आहेत. डांगीला सह्याद्रीची वाघीण का म्हणतात? डांगी ही हिचं जातच निर्मिती सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये झालेली आहे. हिच्या अंगावर तैलग्रंथी ही 24 तास नॉनस्टॉप पाण्यात उभी राहणारी गाय. हिच्या पायाचे खूर आणि बाकीच्या गायांचे खूर खूप फरक आहे. ही सरळ डोंगरावर पण चढती, सरळ डोंगरावर पण उतरती. ही पूर्ण सह्याद्रीच्या रांगेतले 100 प्रकारचे औषधी वनस्पती खाते. आणि हिच्या समोर बिबट्या आला तरी ही बिबट्याशी झुंज देते. आज इथं 5-6 वर्षापूर्वी एक घटना घडली. समोर बिबट्या होता, मधी वासरू आणि मधी गाय, तरी बिबट्याची ताकद झाली नाही गायीच्या समोरून वासरू न्यायची. म्हणजे ही वाघाशी झुंज देणारी गाय समजली जाते किंवा आहे.
ही संरक्षण करते, स्वतःचं करते, तिच्याबरोबर ज्या गाई आहेत त्यांचं करते. आणि हिची ताकद एवढी आहे की पावसातही काम करते, उन्हातही काम करते. त्यामुळे ही सह्याद्रीची वाघीणच संबोधली जाते आणि तिला ताकदच तेवढी. म्हणजे ह्या सह्याद्रीमध्ये तिचं मूळ अनुवांशिक वारसा ह्या गायीचा जर बघितला तर अनुवांशिक वारसामध्ये हिची नोंद येते डांगीची. आणि ही मूळ- सह्याद्री तिचं मूळ आहे. मूळ पूर्ण ही आता फक्त 2-3 जिल्ह्यातच राहिली. तसा हिचा परिसर जो पश्चिम घाट आहे आपला कोकणापर्यंत, कोकणात पण आहे, कोकण कपिला आणि ही तसा नाशिक, पुणे, सातारा, नाशिक, पुणे, इगतपुरी, कोल्हापूर हा सगळा गुजरात, डांगचा प्रदेश. तो सगळा हा सगळा पट्टा डांगीचाच आहे. पण कालांतराने काय आलं माहिती नाही किंवा इनब्रीड झाल्यामुळे त्यांचं दूध कमी झालं. नाहीतर आज मी देवणीचं पण 10 लिटर दूध काढलेलं आहे चिंचवडला. तसं हिचं पण जर संवर्धनाकडे लक्ष दिलं, ही पण 10 ते 12 लिटर पर्यंत 100% जाणारी गाय आहे. फक्त हिच्याकडे संवर्धन करण्याची गरज आहे. त्या हेतूनच आम्ही बम साहेबांना रिक्वेस्ट केली की तुम्ही डांगी ब्रीड घ्या, तुम्हाला ते पॉसिबल आहे करण्याकरता. ही गाय जर राहिली तर बरेच आपलं 5-6 ब्रीड आहे त्याच्यामधले ब्रीड डेव्हलप होईल. त्यामुळे हिला सह्याद्रीची वाघिणीचं नाव त्याच कारणाने. हिच्यातली वैशिष्ट्य भरपूर आहे. हिच्या गोमूत्रापासून भरपूर प्रकारचे आजार बरे होतात. कारण का ही पूर्ण सह्याद्री रांगेत चालणारी फिरणारी गाय आहे. जेवढा पाऊस आहे तेवढ्या तापमानात पण त्याच तग धरून आहे. बरोबर. धन्यवाद. महाराष्ट्रातल्या मी तमाम सर्व पशुपालक, शेतकरी बांधव व नागरिक सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, आपल्या महाराष्ट्राचा जो वारसा आहे तो वारसा सांभाळण्याचं काम आपण सर्वांनीच केलं पाहिजे. नुसतं एकटं नयन साहेबांनी किंवा गावडे साहेबांनी याचा वारसा सांभाळण्याचं जे काम चाललंय याला बळ देण्याचं जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. तर माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण महाराष्ट्राचे स्थानिक जे गोवंश आहे याच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने आता एक पाऊल उचलणं आवश्यक आहे. धन्यवाद.